तुम्हालाही मांडी घालून बसताना त्रास होतो का? गुडघे, कंबर दुखतात म्हणून या बसण्यापासून तुम्ही दूर राहता का? जर तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मांडी घालून बसणं हे आपल्या भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मंदिरामध्ये पूजा करताना आणि जेवण करताना आपण मांडी घालून बसतो. पण आजकाल अनेक लोकांना मांडी घालून बसणं हे खूप कठीण जात आहे. कारण मांडी घालत असताना त्यांच्या गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये वेदना होतात आणि त्यामुळे मांडी घालणं टाळलं जातं. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आपण या व्हिडिओमध्ये या समस्येवर बोलणार आहोत. आज मी तुम्हाला मांडी घालण्यासाठी कोणकोणते स्नायू महत्त्वाचे आहेत आणि हे स्नायू मजबूत करण्यासाठी, यांची ताकद वाढवण्यासाठी कोणते सोपे आणि प्रभावी व्यायाम प्रकार आपल्याला करावे लागणार आहेत, तर याविषयी विस्तृत स्वरूपात आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला. प्रथम आपली मांडी घालण्यासाठी कोणकोणते स्नायू महत्त्वाचे असतात तर ते आपण थोडक्यात पाहूयात. कारण मांडी घालण्यासाठी अनेक स्नायू एकत्र येऊन काम करतात. यामधील प्रमुख स्नायू हे पुढील प्रमाणे आहेत. यामधला पहिला स्नायू आहे हिप फ्लेक्झर्स. तर हिप फ्लेक्झर हे आपल्या कमरेच्या या भागामध्ये असतात. तर ते आपल्या धडाला आणि आपल्या मांडीला जोडण्याचं काम करतात. आपल्या मांडीला पुढच्या दिशेने वाकवण्यासाठी हिप फ्लेक्सर्स हे अतिशय उपयोगी ठरतात. पुढचा स्नायू आहे ग्लुटियल मसल, म्हणजेच नितंबाचे स्नायू. याला आपण बैठकीचे स्नायू असे देखील म्हणतो. तर हे स्नायू आपल्या मांडीला स्थिरता आणि ताकद देण्याचं काम करतात. आणि ग्लुटियल मसल्स या स्नायूमुळे आपला पेल्विस रिजन हा स्थिर राहण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. पुढचे स्नायू हे म्हणजे मांडीचे आतल्या भागातील स्नायू, यालाच ॲडॅप्टर्स असं देखील म्हणतात. तर हे स्नायू आपल्या मांडी घालण्याच्या प्रक्रियेमध्ये मांडीला आतल्या बाजूला खेचण्यासाठी मदत करतात. पुढचा स्नायू म्हणजे हॅमस्ट्रिंग मसल. तर आपल्या मांडीच्या मागच्या बाजूचा हा जो काही हॅमस्ट्रिंग मसल नावाचा जो स्नायू आहे, तर हा स्नायू आपला गुडघा मांडी घालण्याच्या प्रोसेसमध्ये वाकवण्यासाठी आपली मदत करतात. पुढच्या स्नायूचं नाव आहे हिप एक्सटर्नल रोटेटर्स. तर हे स्नायू नावाप्रमाणे रोटेशन म्हणजे आपल्या मांडीला वळवण्यासाठी अतिशय उपयोगी असतात. तर हे देखील आपल्या कमरेच्या भागामध्ये असतात. तर मांडीला घालण्याच्या प्रोसेसमध्ये मांडी वळवणं, हलवणं यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतात. पुढचा स्नायू आहे क्वाड्रिसेप, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या वरचा भाग, मांडीचा वरच्या भागात हा जो काही स्नायू आहे, हा गुडघ्याला ताकद द्यायचं काम करतो आणि गुडघा वळवण्यासाठी देखील मांडी घालण्याच्या प्रोसेसमध्ये आपली मदत करतो. हा शेवटचा स्नायू आहे काल्फ मसल. तर याला आपण पोटरीचे स्नायू असं देखील म्हणतो. तर काल्फ मसल हे बसताना आपल्याला सपोर्ट देण्याचं काम करतात. या सगळ्या स्नायूंमध्ये लवचिकपणा, ताकद असेल तरच आपण अतिशय सहजपणे मांडी घालून बसू शकतो. कारण अनेकदा आपली बैठी जीवनशैली, चुकीच्या काही सवयीमुळे हे स्नायू आखडतात आणि त्यामुळे आपल्याला मांडी घालून बसणं हे कठीण होऊन बसतं. याचबरोबर बऱ्याचदा वजन वाढणे किंवा संधिवातासारखे काही आजार आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस यासारख्या गोष्टीमुळे देखील आपल्या पायांचे, मांडीचे स्नायू आखडतात आणि मांडी घालणं या प्रक्रियेमध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. या स्नायूंची जी काही ताकद कमी होते, तर ही ताकद वाढवण्यासाठी आपण काही सोपे व्यायाम पाहणार आहोत, जे तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करू शकता. फक्त हे सगळे व्यायाम करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती स्वतःसोबत करू नका. आणि आपल्या शरीराच्या बाबतीत काही वैद्यकीय स्थिती असतील की जिथे डॉक्टरांनी आपल्याला स्ट्रिक्टली सांगितलं असेल की तुम्ही खाली गुडघ्यात पाय वाकून मांडी घालून बसू नका, तर अशा स्थितीमध्ये आपण हे व्यायाम करू नये किंवा हे व्यायाम करायचे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या पायाचं थोडंसं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे पायाचे स्नायू थोडेसे गरम होतात. तर पायाचं हे स्ट्रेचिंग करण्यासाठी किंवा पायाचं वॉर्मअप करण्यासाठी आपण पायाचे साधे हलके व्यायाम करूयात. तर यासाठी आपल्या पायाचे पंजे पुढे आणि सावकाश मागे खेचणं या पद्धतीने 10 ते 12 वेळा आपल्याला पायाचे पंजे पुढे मागे करायचे आहेत या पद्धतीने. तर या प्रक्रियेमुळे आपल्या काल्फ मसल, हॅमस्ट्रिंग मसल या भागामध्ये स्नायू जर अखडलेले असतील तर ह्या भागातील स्नायू इथे लूज व्हायला मदत होते आणि आपल्या पायातलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील या व्यायाम प्रकारामुळे आपल्याला खूप मदत होते. आता
या पद्धतीने 10 वेळा ही हालचाल करून झाल्यानंतर आपण आपल्या पायांचं रोटेशन करायचंय। तर या प्रकारे सावकाश दोन्ही पाय सर्क्युलर पद्धतीने, गोलाकार पद्धतीने फिरवायचे या प्रकारे। तर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने 5 वेळा आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 5 वेळा। तर या पद्धतीने आपल्याला पाय सावकाश फिरवायचे आहेत। तर यामुळे आपल्या पायाचं वॉर्मअप व्हायला मदत होते, पायाचे स्नायू थोडे लूज व्हायला मदत होते। तर ही क्रिया आपण सुरुवातीला 5 वेळा करून नंतर ही क्रिया 10 ते 15 वेळा केली तर आपले पायाचे जे घोट्याचे स्नायू आहेत ते मोकळे व्हायला मदत होते। तर आपला पहिला व्यायाम प्रकार आहे हॅमस्ट्रिंग स्ट्रेच। तर ही क्रिया करण्यासाठी आपण खुर्चीचा वापर करून ही क्रिया करणार आहोत। तर आपल्याला यासाठी समोर एखादा स्टूल किंवा एखादी उंच वस्तू की जी ह्या उंचीची असेल ती घेतली तरी चालणार आहे। तर या पद्धतीने बसल्यानंतर आपल्याला एक एक पाय स्टूलवरती ठेवून हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करायचे आहेत। तर सुरुवातीला मी उजव्या पायाने करणार आहे। सावकाश आपला उजवा पाय आपल्याला स्टूलवर या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आता दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्या पायाच्या बोटांना पकडायचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला जर पायाच्या बोटांना पकडता येत नसेल तर आपल्याला जिथपर्यंत आपला हात पोहोचतो तिथपर्यंतच आपण खाली वाकायचंय। तर आपण ही क्रिया करून बघूया। तर सावकाश दोन्ही हाताच्या सहाय्याने हळूहळू आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्या पायाच्या बोटांना या पद्धतीने पकडायचे किंवा चवड्याला पकडलं तरी चालणार आहे। या पद्धतीने सावकाश आपल्या बोटांना पकडायचंय आणि या स्थितीमध्ये आपल्याला थोडा वेळ स्थिर राहायचंय। तर सुरुवातीला आपण 5 सेकंद या स्थितीत स्थिर राहायचा सराव करूयात। तर मी इथे काउंटिंग करणार आहे। तर आपण काउंट करूयात 1 2 3 4 5। रिलॅक्स। सावकाश आपले दोन्ही हात जागेवर आणायचे आणि सावकाश आपल्या पायाला खाली आणायचे या पद्धतीने। आता हीच क्रिया आपण आपल्या डाव्या पायाने करूयात। तर सावकाश आता डावा पाय सावकाश स्टूलवर ठेवायचा आहे आणि दोन्ही हातांनी हळूहळू आपल्याला कमरेतून वाकत या पद्धतीने पुढे जायचंय आणि पायाच्या बोटांना पकडायचा प्रयत्न करायचा आहे। आणि पुन्हा एकदा 5 सेकंदाकरता आपण ही क्रिया होल्ड करायची आहे। 1 2 3 4 5। रिलॅक्स। सावकाश दोन्ही हात आपल्या जागेवर। तर हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करताना ज्यावेळेस आपण कमरेतून खाली वाकतो तर त्यावेळेला आपल्या पायाचा मागचा जो भाग आहे, हॅमस्ट्रिंग मसल आहे, या ठिकाणी आपल्याला एक ताण जाणवतो आणि यामुळे आपल्या मांडीचे मागच्या भागातील म्हणजे हॅमस्ट्रिंग मसल यामधला कडकपणा कमी होतो। हे स्नायू लवचिक बनतात आणि या स्नायूंचा लवचिकपणा वाढल्यामुळे मांडी घालण्याच्या प्रक्रियेमध्ये गुडघा सहजपणे वाकवण्यासाठी आपली मदत होते। तर सुरुवातीच्या काळामध्ये हॅमस्ट्रिंग स्ट्रेच ही क्रिया आपल्याला दोन्ही पायांनी 5-5 सेकंद इतक्या वेळ करायची आहे। हळूहळू सराव वाढत जाईल तशी दोन्ही पायांनी ही क्रिया 5 सेकंदापासून 15 सेकंदापर्यंत आपल्याला हा स्ट्रेच अशा पद्धतीने होल्ड करणं म्हणजे टिकवून ठेवणं हे आपल्याला शिकायचंय। 15 सेकंदापर्यंत आपल्याला जर या स्थितीत राहता आलं तर दोन्ही पायांनी आपल्याला किमान 3 ते 5 वेळेपर्यंत ही क्रिया रोटेशन वाईज करायची आहे। तर पुढचा व्यायाम प्रकार आहे सीटेड नी मार्चिंग। तर यासाठी देखील आपल्याला खुर्चीवर बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय आणि ही क्रिया करताना सावकाश आपल्याला एक एक गुडघा उचलून छातीच्या दिशेने जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर आपण एकदा करून बघूयात। आपण डाव्या बाजूने डावा पाय जास्तीत जास्त वर उचलूयात। तर थोडंसं ही क्रिया करताना थोडंसं पुढे यायचंय आपल्याला, थोडंसं म्हणजे खुर्चीत पासून थोडं पुढे आलो की आपल्याला करणं सोपं जाईल। आपले पाय टेकत नसतील तर पायाखाली काहीतरी पाटाचा आधार घेऊन आपण ही क्रिया करायची आहे। तर सावकाश आता आपला डावा पाय वर उचलायचा आहे या पद्धतीने आणि जास्तीत जास्त वरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। सावकाश पाय जागेवर। आता दुसरा पाय पण याच पद्धतीने उचलायचा आहे। सावकाश उजवा पाय वर आणि सावकाश जागेवर। तर आपण दोन्ही बाजूंनी 3-3 वेळा ही क्रिया करून बघूयात। तर सावकाश 1 1 2 2 3 3। रिलॅक्स। तर ही क्रिया केल्यामुळे आपल्या कमरेमधील जे हिप फ्लेक्झर्स आहेत, आपले नितंबाचे स्नायू, त्या पद्धतीने आपल्या मांडीचे पुढच्या भागातील क्वाड्रिसेप मसल, तर ह्या भागातल्या स्नायूंना लवचिकपणा वाढण्यासाठी मदत होते, तिथला कडकपणा दूर होतो आणि आपली मांडी जास्तीत जास्त लवचिक बनायला मदत होते। आता ही क्रिया करताना दोन्ही पायांनी आपल्याला 10 ते 15 वेळा करायची आहे आणि 10 ते 15 क्रियांचा एक सेट या पद्धतीने 2 सेटमध्ये आपल्याला ही हालचाल करायची आहे। ही हालचाल आपण सकाळी रात्री दोन्ही वेळा करू शकतो। तर आपली पुढची एक्सरसाइज आहे
क्वाड्रिसेप टाइटनिंग. तर क्वाड्रिसेप टाइटनिंग म्हणजे आपल्या मांडीचा वरच्या भागाचा जो स्नायू आहे त्याला टाईट करण्यासाठी आपण हा व्यायाम करणार आहोत. तर यासाठी बसलेल्या स्थितीमधून आपल्याला सावकाश आपल्या मांडीचे दोन्ही भागातले स्नायू आपल्याला आवळून घ्यायचे आणि आवळल्यानंतर आपण 5 सेकंद ही जी स्थिती आहे ती तशा पद्धतीने आपल्याला रोखून ठेवायची आहे. तर आपण एकदा करून बघूयात. तर सावकाश आपल्याला दोन्ही मांडीचे स्नायू आवळून घ्यायचे त्या पद्धतीने आणि होल्ड करायची स्थिती आपण इथे काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एकदा आपण करून बघूयात क्वाड्रिसेप टाइटनिंग. तर त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही मांडीचे स्नायू आपल्याला आवळून घ्यायचे, घट्ट करायचे. सावकाश. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश आपल्या दोन्ही मांडीला रिलॅक्स करायचंय, पायांना रिलॅक्स सोडायचंय. तर दोन्ही पायाच्या मांडीच्या स्नायूंना आवळून घेणं म्हणजे क्वाड्रिसेप टाइटनिंग ही क्रिया आपल्याला साधारणपणे 10 वेळा करायची आहे आणि 10 वेळा म्हणजे 1 सेट, असे 3 सेट आपल्याला ही क्रिया करायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 5 वेळापासून सुरू करून हळूहळू आपल्याला ही वाढवत न्यायची आहे. दिवसभरातून 2 वेळा ही क्रिया केली तर आपल्या पायाच्या मांडीच्या स्नायूची मजबूती वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. तर क्वाड्रिसेप टाइटनिंग या क्रियेमुळे आपला गुडघा स्थिर राहायला मदत होते आणि बसताना आपल्याला यामुळे मदत मिळते. तर आता पुढची क्रिया आहे हिप सर्कल्स. तर यासाठी आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्ये येऊन सावकाश आपला एक पाय सावकाश उचलून घ्यायचा आहे आणि गुडघा मध्ये पाय 90 अंश डिग्रीत राहील या पद्धतीने आपल्याला पायाला सुरुवातीला या स्थितीमध्ये यायचंय. आता आपल्याला गुडघ्याच्या सहाय्याने आपण हवेमध्ये वर्तुळ काढतोय या पद्धतीने पाय आपल्याला असा गोलाकार फिरवायचा आहे. तर यालाच आपण हिप सर्कल असं म्हणणार आहे. तर यामुळे आपल्या कमरेच्या भागातील स्नायूंची जी स्ट्रेंथ आहे, ताकद वाढायला मदत होईल. तर आपण करून बघूयात. सावकाश सावकाश आपण सुरुवात करायचंय. 1 2 3. आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने करायची आहे. 1 2 3. सावकाश पाय जागेवर आणायचंय आणि रिलॅक्स करायचंय. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या पायाने करून बघूयात. सावकाश मी डाव्या पायाने ही क्रिया करून बघणार आहे. तर यासाठी आपल्याला हा पाय या पद्धतीने 90 अंश कोनामध्ये वाकवायचा आहे आणि सर्कल काढायचे हवेमध्ये. गुडघ्याच्या सहाय्याने वर्तुळाकार आकार काढायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण सुरू करूयात. मी काउंटिंग करतेय. 1 2 3. आता अपोजिट विरुद्ध दिशेने करूयात. 1 2 3. सावकाश आपला पाय जागेवर आणायचा आणि सरळ करायचा, रिलॅक्स व्हायचंय. तर आपण ही क्रिया करताना जेव्हा आपण करून बघाल त्यावेळेस आपल्याला जाणवेल की आपल्या कमरेच्या नितंबाच्या भागातील जे स्नायू आहेत, बैठकीचे स्नायू आहेत, तर त्या भागातल्या स्नायूंना या क्रियेमुळे एक व्यायाम मिळतो आणि इथल्या भागाची लवचिकता वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. तर ही क्रिया करताना आपण दोन्ही पायांनी 10-10 वेळा इतक्या वेळा करायची आहे. दोन्ही बाजूंनी 10 वेळा. म्हणजे आपण जर घड्याळाच्या दिशेने 10 वेळा केली तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 10 वेळा, असं डाव्या पायाने आणि उजव्या पायाने असं वेगवेगळं आपल्याला ही क्रिया करायची आहे. आता पुढची क्रिया आहे पिरिफॉर्मिस स्ट्रेच. तर यासाठी आपल्याला सावकाश आपले दोन्ही पाय या प्रकारे गुडघ्यात वाकवायचे आणि आता उजव्या पायाचा गुडघा डाव्या गुडघ्यावर सावकाश या पद्धतीने ठेवायचा आहे आणि नंतर आपल्या दोन्ही हातांनी मांडीला या प्रकारे पकडायचं आहे आणि हळूहळू आपल्याला शक्य होईल तितकं आपल्याला पोटाच्या जवळ या पायाला खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रकारे 5 सेकंद आपल्याला ही क्रिया होल्ड करायची आहे. तर मी इथे काउंटिंग करणार आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश आपला पाय जागेवर आणायचा आहे आणि वरचा पाय पुन्हा एकदा जमिनीवर ठेवायचा आहे. आता दुसऱ्या पायाने आपण करूयात. तर आता डावा पाय आपण उजव्या गुडघ्यावर, उजव्या मांडीवर ठेवूयात या पद्धतीने आणि मगाचप्रमाणे दोन्ही हातांच्या सपोर्टनी मांडीला जवळ खेचायचंय या पद्धतीने. हळूहळू आपल्याला सहन होईल इथपर्यंत आपल्या जवळ आपल्या मांडीला खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश या प्रकारे आणि थोडा वेळ आपल्याला हे होल्ड करायचंय. आपण काउंटिंग करूयात. 1 2 3
4, 5. रिलॅक्स. सावकाश आपला पाय जमिनीवर आणायचा आहे, आपला डावा पाय जमिनीवर. तर ही क्रिया केल्यामुळे आपल्या कमरेच्या भागातील हिप फ्लेक्झर्स, आपले बैठकीचे नितंबाचे जे स्नायू आहेत, तर या स्नायूंची लवचिकता वाढण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मदत होते. आणि मांडी घालण्याच्या प्रक्रियेमध्ये हे स्नायू खूप महत्वाचा रोल निभावतात. त्यामुळे या स्नायूंचं आरोग्य सुधारण्यासाठी पिरिफॉर्मिस स्ट्रेच ही क्रिया आपल्याला मदतीची ठरते. तर सुरुवातीच्या काळामध्ये पिरिफॉर्मिस स्ट्रेच ही क्रिया करताना जसं आपण आता 5 सेकंदापर्यंत होल्ड केलं होतं, तर ही क्रिया 5 सेकंदापासून तर 20 ते 30 सेकंदापर्यंत आपल्याला वाढवत न्यायची आहे. आणि आपल्या क्षमतेप्रमाणे जेव्हा तुम्हाला 30 सेकंदापर्यंत या स्थितीमध्ये राहता येईल, तेव्हा ही क्रिया आपण एका पायानं 3 वेळा, एका पायानं 3 वेळा अशी 3-3 वेळा करायची आहे. लक्षात ठेवा की मांडी घालणं ही फक्त आपली परंपरा नसून आपल्या शरीराच्या स्वस्थतेचं एक महत्वाचं लक्षण आहे. हे व्यायाम रोज केल्यामुळे आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. आपल्या पायामधील लवचिकता वाढून आपल्या मांडी घालण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट ही एका रात्रीतनं होत नाही. तर ही गोष्ट होण्यासाठी आपल्याला नियमितपणे एक्सरसाइज, व्यायाम प्रकार करणं खूप गरजेचं आहे. या व्यायामांनी तुमच्या मांडीची लवचिकता वाढण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे अगदी सहज मांडी घालून बसू शकाल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर यस म्हणून कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि ज्यांना मांडी घालण्यासाठी त्रास होतो त्या व्यक्तीपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या मांडी घालण्याच्या या त्रासातून मुक्त होण्यासाठी मी सांगितलेले हे प्रभावी व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.